समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। घरचे मांगल्य आई असते, पण त्या घराचा कणा बाप असतो, पण हे कधीच आपल्या लक्षात येतच नाही, असे मत फलटण तालुक्यातील मर्ढे येथील जी टॉकीज फेम कीर्तनकार हरिभक्त पारायण संकेत महाराज यादव यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील गोरेगाव निमसोड येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासवासी हनुमंतराव कृष्णा गायकवाड बापू यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी या ज्ञानांकुर मोफत वारकरी शिक्षण संस्था गुरुकुलचे सर्व विद्यार्थी आणि संत संप्रदायातील सर्व संत वारकरी मंडळी यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना हरिभक्त पारायण संकेत महाराज म्हणाले की बाप हा बापच असतो। आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण जन्म देणाऱ्या आई बापाला विसरू नका। जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस जावेच लागणार आहे, परंतु जन्म देणाऱ्या आणि जग दाखवणाऱ्या आई बापाची सेवा करणे आपल्या प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे। जेवढ्या ताकदीने आई सांभाळली जाते, तेवढ्या ताकदीने बाप सांभाळला जात नसल्याची खंत महाराजांनी व्यक्त केली। या कीर्तन सेवेस गोरेगाव, निमसोड, मायनी, अंबवडे, चितळी, मरकवाक, धोंडेवाडी येथील भजनी मंडळी आणि वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी यांनी साथ दिली। उपस्थितांचे स्वागत मंगेश गायकवाड, दर्शन गायकवाड यांनी केले। सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले, तर समाजभूषण पांडुरंग लोहार यांनी आभार मानले। कार्यक्रमास गायकवाड परिवारातील श्रीमती सुभद्रा गायकवाड, श्रीमती रेखा गायकवाड, सौ भारती गायकवाड, सौ निर्मला निकम, शिवाजी निकम, सौ जयश्री जाधव, लक्ष्मण जाधव, सौ अरुणा दबडे, कोंडीबा दबडे, दिशा गायकवाड, श्रद्धा गायकवाड, सचिन निकम, सौ स्नेहल शिंदे, सुप्रिया जाधव, सुजाता जाधव, सूरज जाधव, सुशील कुमार दबडे, तेजश्री दबडे आदीसह गायकवाड परिवार, निकम परिवार, जाधव परिवार आणि दबडे परिवारातील सर्व सदस्य तसेच गोरेगाव, निमसोड, पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। देवाऱ्यासमोर वरात असेल तर परमात्म्याच्या बद्दल अंतकरणामध्ये एक इंच्या मनात शंका असेल काय आमच्या बापूची झोप होती। 19 वर्ष आमच्या परिवारातला बापूला घेऊन गेला, तर प्रारब्धातलं आयुष्यमान संपलं, तर ज्याचं सर्ण त्याला राहता येत नाही आणि ज्याचं उरलं त्याला मारता येत नाही, ज्याचं उरलं आयुष्यमान त्याला जाताच येत नाही, ते काही केलं तरी वाचणार, पण ज्याच्या प्रारब्धातलं आयुष्य संपलं याचा अर्थ आपण परमात्म्याकडे जाण्याची वेळ जवळ आली, ती घटिका जवळ आली की त्या दिवशी आपल्याला सगळ्या गोष्टी जागेच्या जागेला तेथे नचरेचे काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते। प्रमाण किती संप्रदायाचे गोड आहे तो, एक एक प्रमाण एका व्यक्तीशी जोडलं जसं होता तसंच करा पहिला गोड होता। संप्रदाय सांगतो विद्वान माणूस असू द्या, धनवान असू द्या, सत्तावान असू द्या, ताकदवान असू द्या, कुठलाही त्याच्याकडे बलशाली असू द्या, भौतिक सुखाची त्याच्या पायाशी रेलचेल असू द्या, तरी सुद्धा मग तेथे नजरेची काही निरोप आला किंवा काही चालत नाही। सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, लय लाख फुटाने झाली, मग ते आता चौकशी करा, नामोक करा, काय झाला, कोण म्हणतंय अपघात होता आणि कोण म्हणतंय घात होता, कोण म्हणतंय धोका होतं आणि कोण म्हणतंय धोका होता। धोका हा तपासाचा भाग आहे, आपल्याला काही घेणे द्यायचे, पण चांगला माणूस महाराष्ट्रातनं गेला हा आपला तोटा लक्षात ठेवा। चांगली माणसं भेटणं आपल्या परिसरात कधी आलं तरी अजून स्वर्गीय आबांचं नाव निघल्याशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही, लक्षात ठेवायचं का? माणसं राहिली नाही आता। स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, बाळासाहेबजी ठाकरे साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आबा, अजितदादा ही माणसं मोठ्या मनाची होती, आता ती निघून गेली। सांगण्याचं तात्पर्य काय, सत्तावान असला धनवान असला तरी काही काळाच्या निरोपापुढे त्याला जावं लागतं। या न्यायानं सगळ्या विश्वाचं कल्याण करून गोरेगावच्या सगळ्या लोकांच्या घरामध्ये आपुलकीचं स्थान निर्माण करून एक लक्षात ठेवा, आपल्या परिवारातल्या बापूंच्या जाण्यानं आपल्याला का दुःख होतं याला कारण दोन आहे। पहिलं कारण आहे, बापूंनी गावातल्या मंदिराचा जीर्णोद्धार तर केलाच, पण बापूंनी प्रत्येक गावात प्रत्येक घराघरात मंदिर तयार केले, हे बापूंचं सगळ्यात मोठं कार्य आहे। पहिलं मंदिर आपुलकीचं तयार केलं आणि दुसरं मंदिर हिंदू धर्मातल्या देवतेचं तयार केलं। म्हणून असा समाज कार्य करणारे एक अवलिया या गायकवाड परिवारातून निघून गेले आदरणीय बापू, त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे मंगेश रावजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सगळ्या भगिनी निर्मलाताई असतील, जयश्रीताई, अरुणाताई,
2 कन्यात स्वर्गवासी झाल्या. आदरणीय आमच्या मंगेशरावांचे त्यांचे बंधुराज त्यांचंही अपघाती निधन झालं. हे सगळे दुःख पचवत परिवाराचा गाडा आपल्या खांद्यावरती पेलणारे अवलिया आदरणीय बापू होते. त्यांचंही गेल्या 3 वर्षापूर्वी गडी काळाच्या पडद्यात त्यांचं जाणं झालं. तर बापूंच्या पश्चात खांद्याला खांदा लावून प्रपंच करणारे त्यांच्या अर्धांगिनी पत्नी नावाचं पात्र फार अवघड आहे बरं. माझी विनंती, गोरेगावाला फक्त डोळ्यासमोर रचना करा. एक गाडा चालवायचा राहिला रथाचा तर त्याला चाकं 2 लागतात. 2 व्हीलर चालवायची म्हटली तरी त्याला चाकं 2 लागतात. आणि आई कडेवर घेते तिला वाटतं मला जे दिसलं ते माझ्या लेकराला दिसावं. पण बाप घेताना खांद्यावर घेतो त्याला वाटतं मला जे स्वप्न पूर्ण करता आले नाही ते स्वप्न सुद्धा माझ्या लेकराला पाहावे आणि ते पूर्णत्वाला द्यावी. पण वेशाणीवर दिलेलं वाक्य वाचायला भेटलं मला हरी महाराज. नवस करून पावणारे 33 कोटी देव असतील पण नवस न करता पावणारा एकच देव घरात आहे त्याला बाप नावाचा देव म्हणतात. त्याला नवसाची गरज नाही, त्याला कोणत्या गोष्टीची गरज नाही. पैशामध्ये हात लागतात. म्हाताऱ्या माणसानं स्वाभिमानात प्रपंच उभा केला. माझ्या आया बहिणींना माझी विनंती. मित्रो, आज जी सेवा आहे ती स्वर्गीय हनुमंतरावजी गायकवाड बापूंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. खरंच पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हणलं जातं. बापूंना जे उणपुरं 79 वर्षाचं आयुष्य लाभलं, त्या 80 वर्षाचा जर लेखाजोखा बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न केला तर गावकी कशी जपावी, भावकी कशी जपावी, माणसं कशी मिळवावीत आणि माणसांना सोबत कसं न्यावं हे बापूंच्या पुढे शिकावं. बापूंनी गावकी चालवत असताना गावच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. महाराज, माझी मराठी शाळा खऱ्या अर्थानं टिकली पाहिजे, गरिबाची मुलं वाढली पाहिजेत, त्या शाळेमध्ये शिकली पाहिजेत आणि ती मराठी शाळा टिकली पाहिजे ह्या इराद्यानं माझे वडील या ठिकाणी जवळजवळ 25 वर्ष सेवा करत होते शिक्षक म्हणून. त्यांच्या हातात हात घालून बापू असतील आणि गावातील मातब्बर मंडळी राजकारणातील त्यांनी त्या शाळेचा जीर्णोद्धार केला. गावकी जपली, भावकी जपली, सामाजिकता जपली. यात्रा महोत्सव सादर करत असताना प्रत्येक यात्रेमध्ये बापूंचा सहभाग असायचा. स्वर्गीय भाऊसाहेब बुद्गे यांच्या बरोबर काम करत असताना कधी सरपंच पद घेतलं नाही, उपसरपंच पद घेतलं नाही, सोसायटीचं चेअरमन झाला नाही, संचालक झालं नाही, पण पडद्यामागचे सूत्रधार म्हणून बापूंनी जिवंत असेपर्यंत काम केलं. आणि तोच वसा वारसा बापूंनी मंगेश आणि स्वर्गीय पंढरीनाथ यांना दिला. तोच वसा वारसा मुलींना दिला, तोच वसा वारसा नातवंडांना दिला, तोच वसा वारसा सुनांना दिला. खरंच महाराज, आपण मगाशी सांगत होता की जुनी जाणती माणसं घरातली विद्यापीठ आहे. महाराज, खऱ्या अर्थानं खरं आहे. सज्जन हो, मंगेश आणि त्यांच्या परिवाराने केलेली बापूंची सेवा मी स्वतः बघितलेली आहे. आपल्या घरातली चालती बोलती विद्यापीठ असतात. अनुभव संपन्न सुरकुत्या ज्या आहेत ना, त्या अनुभव संपन्नच असतात. ती प्रत्येक सुरकुती आपल्याला आकलन देत असते की कुठल्या विचारानं सामाजिकता कशी जप, दुसऱ्याशी चांगलं बोल, आदरानं बोल, प्रेमानं बोल. जेवायच्या वेळेस आला तर त्याला 2 घास दे. ही सुरकुती आपल्याला अनुभव संपन्नता सांगत असते. ती बापूंनी काम केलं आणि तोच वसा वारसा जपण्याचं काम मंगेश आणि त्यांचा संपूर्ण परिवार करतोय. मित्रो, येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.